काल इथं सभा झाली आणि सभेमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या कारखान्यांनी 3000 रुपयाचा भाव दिलाय अशी घोषणा केली। ह्यांच्या कारखान्याने 3000चा भाव दिला नाही, जागृतीने दिलाय। ह्यांचा कारखाना 21 शुगर आहे, त्यांनी काय भाव दिला शेतकऱ्यांना? 2850। आणि आज त्यांनी म्हणतात की आम्ही 3000चा भाव देऊ। आणि इकडे 3000 का दिले? शेजारी आंबुलगा कारखाना चालू झाला म्हणून त्यांना तेवढा भाव द्यावा लागला। मी आपल्याला सांगतो त्यांनी तिथं 3000 दिले ना। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं शेजारी महादेवाचं मंदिर आहे, महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो त्यांनी 3000 म्हटले, आम्ही 3050 करू। आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी 3050 म्हणा साहेब, त्यांनी 3050 जर म्हटले आमचा कारखाना 3100चा भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उसाला देईल हे देखील सांग। स्पर्धा व्हायला पाहिजे, कारखान्यांमध्ये स्पर्धा व्हायला पाहिजे, पण त्या स्पर्धेतून फायदा कुणाला होणार आहे? शेतकऱ्यांना। देशमुख पाटलाची एकदा लागून जाऊ द्या, दोघांच्या कुस्तीतून फायदा कुणाचा आहे? होऊ द्या ना फायदा। साहेब आम्ही महाराष्ट्रामधला आमचा एकमेव कारखाना आहे जो शेतकऱ्यांना, आपण साखर पैसे घेऊन देतो का मोफत देतो? मोफत देतो साहेब। आम्ही 1 रुपये जे शेतकरी कारखान्याला आपल्याकडे ऊस घालतात या प्रत्येकाला आम्ही मोफत साखर त्या ठिकाणी देतो। आणि ह्या पद्धतीने द्यावं मोफत साखर हे कारखान्याच्या माध्यमातून। आणि मी आपल्याला सांगतो, मला येत असताना काही निवेदन आले, या भागातला एकाही शेतकऱ्यांचा ऊस मागे राहणार नाही। 100% आपल्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उचलला जाईल, हा देखील वचन मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने देतो।